नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज मी तुमच्यासोबत पूर्ण कॅप प्रोसेस डिस्कस करणार आहे। जे बदल झालेले शासनाकडून ते सगळे बदल मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्या कट ऑफ वरती काय होईल त्याविषयी पण आज आपण बोलूया, ठीक आहे। पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लास्ट व्हिडिओचा विनर राम ससाने होता, ज्याला 1500 रुपये Amazon व्हाउचर गेलेले आहे। प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्राइबरला पिक करत असतो। नेक्स्ट व्हिडिओची तुम्ही असू शकता, ठीक आहे। व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कॅप राऊंड, काउन्सिलिंग, सीटी सेल मार्फत काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर होते, म्हणून लगेच जॉईन करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आता बघूया काय ऑफिशियल अनाउन्समेंट काय गव्हर्नमेंटची, की गव्हर्नमेंटची अनाउन्समेंट येईल की दरवर्षी जसे 3 कॅप राऊंड होतात, या वर्षी आपले 4 कॅप राऊंड होणार आहेत, ठीक आहे। या गोष्टीची आतापर्यंत फक्त एक स्पेक्युलेशन्स होते, पण आता गव्हर्नमेंटने या गोष्टीचा ऑफिशियली सांगितलेले की यावेळी 4 कॅप राऊंड तुमचे होणार आहेत। आता 4 कॅप राऊंड होणार आहेत, तर याचा इफेक्ट शेड्यूल वरती पण होणार आहे बाळांनो, ठीक आहे। दरवर्षी तुमचे पहिला कॅप राऊंड अराउंड 12 ऑगस्टच्या आसपास लागून जातो, 12 ऑगस्टला, ठीक आहे। 12 ऑगस्टला तुम्हाला समजतं पहिल्या राऊंड मध्ये कोणतं कॉलेज लागलंय। आता 12 ऑगस्टला जेव्हा तुम्हाला समजतं, त्यानंतर तुम्हाला फ्रीज फ्लोट या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सफिशियंट टाइम असतो की तुम्हाला हे कॉलेज ठेवायचंय का नाही ठेवायचंय, का पुढच्या राऊंड मध्ये जायचंय, सगळ्या गोष्टींसाठी टाइम असतो। त्यानंतर तुम्ही कॅप 2 एक्सपेक्ट करू शकतात बाळांनो अराउंड 20 ऑगस्टला, ठीक आहे। कॅप 3 तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात बाळांनो अराउंड 25 ऑगस्ट पर्यंत, 25 किंवा 28 ऑगस्ट पर्यंत तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात। आणि जो कॅप 4 आहे तुम्ही मॅक्स टू मॅक्स एक्सपेक्ट करू शकतात फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबर। आता तुम्ही म्हणणार दादा तोपर्यंत कॉलेज नाही चालू होणार का? कॉलेज चालू होऊन जाईल, ठीक आहे। कॉलेज पहिलं राऊंड सुरू होताच पहिलं राऊंड लागताच कॉलेज चालू होऊन जातं, म्हणजे जसं पहिलं राऊंडचं प्रोसेस संपते, सेकंड राऊंडची प्रोसेस स्टार्ट होते, तोपर्यंत कॉलेज स्टार्ट होऊन जातं। तर कॉलेज का स्टार्ट होतं बघा, शेड्यूल तर तुमचं थोडंसं लांबणारच आहे यावेळेस, ठीक आहे। पण कॉलेज आधी का चालू होऊन जातं एक गोष्ट समजा तुमचे 100 विद्यार्थी आहेत बाळांनो पूर्ण सीईटीला बसलेले, फॉर एक्झाम्पल म्हणतोय मी, त्यापैकी असं कन्सिडर करा ना 80 सीट पहिल्या कॅप राऊंड मध्ये बुक होऊन जातात। कोणी राऊंड 2 राऊंड 3 ला जास्त जर करून जात नाही, ठीक आहे। 80 सीट पहिल्याच राऊंडला बुक होऊन जातात, फॉर एक्झाम्पल सांगतो मी, एक्झॅक्ट 80 नाही पण 80% तुम्ही कन्सिडर करू शकतात। हे 80% सीट ऍडमिशन घेऊन घेतात, त्यांचा राऊंड त्यांचं कॉलेज स्टार्ट होऊन जातं, ते नाही जात कॅप 2 कॅप 3 ला। 20% किंवा 30% जास्तीत जास्त विद्यार्थी जे जातात तुमच्या राऊंड 2 ला किंवा राऊंड 3 ला। आता जे कॅप 1 चे विद्यार्थी त्यांचं कॉलेज चालू होऊन जातं, कॉलेजमध्ये शिकवणं सुरू होऊन जातं का नाही, कॉलेजचे पहिला 1 महिना ना बाळांनो फक्त ओरिएंटेशन चालतं, असा कॅम्पस आहे, असा करिक्युलम होणार आहे, हे फंक्शन ते फंक्शन, पहिला 1 महिना तेच चालतं, ठीक आहे। म्हणजे पहिल्या राऊंड नंतर 15 ऑगस्ट नंतर तुमचे कॉलेजेस रेग्युलरली चालू व्हायला सुरू होऊन जाते, ठीक आहे। त्यानंतर तुमचं शेड्यूल थोडं लांबणार आहे, तुम्ही असं कन्सिडर करा। पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, 12 ऑगस्टला जर तुमचा राऊंड 1 लागणार आहे ना, तुमची 1 ऑगस्ट पासून कॉलेज लिस्ट अपलोड चालू होऊन जाईल, म्हणजे 1 ऑगस्टच्या आत तुमच्याकडे कॉलेज लिस्ट पाहिजे व्यवस्थित बनवलेली, कारण 1 ऑगस्ट नंतर तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोड करायची सीईटी सेलमध्ये, ठीक आहे। आता तुम्ही म्हणणार पूर्ण जुलै महिना काय होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नाही आली तुमची, अजून फायनल मेरिट लिस्ट नाही आली, अजून तुमचा मेन रिझल्ट आला नाही रँकचा, है ना, ते सगळ्या गोष्टी अजून येणार आहेत। सगळ्या गोष्टींबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो आहे, या व्हिडिओमध्ये मी जास्त त्याच्याविषयी नाही बोलणार, अदरवाईज रिपिटेशन होऊन जाईल। पण आता तुम्हाला 1 ऑगस्टला कॉलेज लिस्ट रेडी पाहिजे, 1 ऑगस्टच्या आत तुमच्याकडे कॉलेज लिस्ट रेडी पाहिजे, त्यामुळे कॉलेज लिस्टसाठी लगेच अप्लाय करा। पर्सनल काउन्सिलिंग मध्ये काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घ्या, ठीक आहे। लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी मार्क्स पण होते ना, तरी ते आज चांगल्या कॉलेजमध्ये शिकताय, व्यवस्थित कॉलेजमध्ये शिकताय का, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, रँकिंग व्यवस्थित लावली कॉलेजची, त्यामुळे त्यांना चांगला फायदा झाला कॉलेज लिस्ट टाकून, है ना। नाशिक खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते बाळांनो, तरी त्यांना काहीच कॉलेज अलॉट झालं नाही का, कारण मुंबईचे काही कॉलेज टाकून दिले, पुण्याचे काही टाकून दिले, नाशिकचे काही टाकून दिले, शेवटी एकही कॉलेज लागलं नाही। ती गोष्ट तुमच्यासोबत नाही व्हायला पाहिजे, ठीक आहे। म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली पर्सनल काउन्सिलिंगची, लगेच एनरोल करा, ठीक आहे। काउन्सिलर तुम्हाला तुमची कॅटेगरी, पर्सेंटाईल, कोणत्या सिटीमध्ये पाहिजे, कोणत्या ब्रांचमध्ये पाहिजे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार कॉलेज लिस्ट वगैरे बनवेल आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची बाळांनो, ठीक आहे, जेणेकरून तुमचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात, ठीक आहे। आणि चांगले पर्सेंटाईल असतील, वाईट पर्सेंटाईल असतील, तरी पण एक चांगलं कॉलेज भेटू शकतं जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली तर, ठीक आहे। हे फक्त तुमचं 50% काम होतं, 50% काम अजूनही बाकी आहे, जे तुमचं नेक्स्ट 100% काम डिसाईड करेल, ठीक आहे। तुम्हाला हे सगळे फीचर्स तुम्ही पर्सनल काउन्सिलिंगचे इथून बघू शकतात। आतापासून तर जोपर्यंत तुमचा स्पॉट राऊंड नाही होऊन जात तोपर्यंत तुम्हाला कंप्लीट सपोर्ट भेटतो बाळांनो, ठीक आहे। एक पर्सनल काउन्सिलर पण तुमच्यासाठी अलॉटेड असतो, नेहमी तुमची
तुमचे डाऊट्स वगैरे सगळ्या गोष्टी ते क्लिअर करतील. ठीक आहे, तुम्हाला एक बेस्ट कॉलेजपर्यंत पोहोचवण्यासाठी ते व्यवस्थित कॉलेज लिस्ट पण तुमची बनवतील. सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएसओमआय, डिजिसांगवी, थाडोमल हे आपले टॉप टार्गेट कॉलेज असतात ज्यांचे चांगले पर्सेंटेज आलेले असतात. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला आज तर महाग पडेलच पडेल, 4 वर्षानंतर जेव्हा तुम्ही पास आउट होणार तेव्हा पण तुम्हाला वाटेल की त्यावेळी जर कॉलेज सिलेक्शन चांगलं केलं असतं तर आज मला चांगली प्लेसमेंट भेटली असती. ठीक आहे, म्हणून कॉलेज सिलेक्शन खूप महत्वाची प्रोसेस आहे, इथं चूक नका करू. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता कॅप प्रोसेस जी असते ती बद्दल जे चेंजेस झाले त्याबद्दल बोलूया. पहिली गोष्ट, यावेळेस 4 कॅप राऊंड होणार आहेत है ना, ही गोष्ट क्लिअर झाली. ठीक आहे, शेड्यूल लांबणार आहे ही पण गोष्ट क्लिअर झाली. आता समजा कॅप राऊंड 1 मध्ये बाळांनो, फॉर एक्झाम्पल आपण कॉलेज लिस्टने समजूया, त्याच्याने जास्त तुम्हाला गोष्टी समजतील. ठीक आहे, समजा तुम्ही 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली. ठीक आहे, जनरली तुम्हाला मिनिमम 50 कॉलेजचं टाकायचेच कॉलेज लिस्टमध्ये. ठीक आहे, काउन्सिलर टाकतातच 50 कॉलेज, ज्याचे खूपच कमी पर्सेंटाईल आहे, 2 आणि 3 पर्सेंटाईल आले त्याला आम्ही 50 कॉलेजेस कसं काय टाकू शकतो बाळांनो, है ना. पण ज्याचे थोडेफार बी ठीकठाक पर्सेंटाईल आले त्याचे कमीत कमी 50 कॉलेज टाकतो आम्ही ऑप्शनमध्ये. समजा आता तुमचं हे पहिल्या नंबरचं कॉलेज, हे दुसऱ्या नंबरचं कॉलेज, तिसऱ्या नंबरचं कॉलेज, 4th, 5th, 6th, 7th, 8th, हे तुम्ही 50 असे कॉलेजेस टाकले. आता हे 50 कॉलेजेस रँकिंग नुसार टाकलेले आहेत, म्हणजे पहिल्या नंबरचं सगळ्यात चांगलं तुमच्यासाठी, सेकंड नंबरचं थोडंसं कमी चांगलं, थर्ड नंबरचं थोडंसं कमी चांगलं, अशा पद्धतीने तुम्ही लावलेली रँकिंग. सीईटीसेल असं एक्सपेक्ट करते. ठीक आहे, गोष्ट समजते. आता कॅप 1 मध्ये जर तुम्हाला दुसऱ्या नंबरचं कॉलेज लागलं काही हरकत नाही, तुम्ही पहिल्या नंबरचं अजून बेटर आहे ना, म्हणून तुम्ही बेटरमेंटसाठी जाऊ शकतात. नेक्स्ट राऊंडमध्ये तुम्ही जाऊ शकता तुमची इच्छा असेल तर. तिसऱ्या नंबरचं लागलं, तुम्ही परत सेकंड कॉलेजसाठी किंवा थर्ड कॉलेज तुम्हाला फर्स्ट किंवा सेकंड कॉलेज भेटू शकतं, त्यासाठी तुम्ही जाऊ शकतात सेकंड राऊंडमध्ये. 4थ्या नंबरचं लागलं तरी तुम्ही जाऊ शकतात, की पहिले 3 कॉलेजेसमध्ये चान्सेस आहेत अजून चांगलं लागण्याचे. पण जर तुम्हाला कॅप 1 मध्ये पहिलंच कॉलेज लागलं, मग सीईटीसेल काय कन्सिडर करते, यार याला पहिलंच लागून गेलं, पहिल्याच्या वरती काहीच नाहीच आहे, म्हणजे याला एक कॉलेज बुक करा. हे कॉलेज त्याचं बुक होऊन जातं, ऑटो फ्रीज होऊन जातं, त्याला तिथं ऍडमिशन घेणं कंपल्सरी. गोष्ट समजली, खूप सोप्या भाषेत मी समजवण्याचा प्रयत्न केला. कॅप 1 मध्ये काय होणार आहे, पहिला जर तुम्हाला कॉलेज लागलं कॉलेज लिस्ट मधून, तुमचं ते कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जाईल. गोष्ट समजते, याला म्हणतात आपण ऑटो फ्रीज. बघा बाळांनो, हे युट्यूबवर तुम्हाला खूप मोठ्या टर्म्स यूज करतात, मी तुम्हाला फक्त सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, ही गोष्ट समजली. आता चला नेक्स्ट सेम गोष्ट आता तुम्हाला समजून दाखवतो मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे तुम्ही 50 कॉलेज टाकलेले आहेत. आता कॅप 2 मध्ये काय होणार आहे, जर पहिल्या 3 कॉलेजेसपैकी तुम्हाला कोणतंही कॉलेज जर लागलं तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. तुम्ही कॅप 3 मध्ये नाही जाऊ शकत. ही गोष्ट समजली. जर पहिल्या 3 कॉलेजमध्ये कोणतंही कॉलेज लागलं तर तुम्ही कॅप 3 मध्ये नाही जाऊ शकत. गोष्ट बरोबर आहे. म्हणून आता आम्ही कॉलेज लिस्ट बनवताना काय लक्षात घेतोय माहितीये, पहिले ठीक आहे चला ते बाकी नंतर बोलू आपण. पहिले 3 कॉलेज तुम्हाला जर त्याच्यातलं भेटलं, सीईटीसेल म्हणते आता भरपूर झालं याचं. ठीक आहे, पहिले 3 मधले जरी भेटलं ना तरी त्याला एक फिक्स करा जाऊ द्या, आता त्याला आता थर्ड राऊंड मध्ये नाही जाऊ द्यायचं. ठीक आहे, जर 4थ्या नंबरचं कॉलेज भेटलं तर तुम्हाला स्कोप आहे, तुम्ही राऊंड 3 मध्ये जाऊ शकतात, कारण पहिले 3 कॉलेजेस तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. गोष्ट समजते. आता 4थ्या राऊंड मध्ये काय होतं, 3ऱ्या राऊंड मध्ये काय होतं, चला इथंच मी तुम्हाला समजून देतो नवीन तेच करण्यापेक्षा. कॅप 3 मध्ये काय होतं, जर तुम्हाला गोष्ट लक्षात घ्या मी काय म्हणतोय, जर तुम्हाला पहिल्या 6 कॉलेजेस मधून कोणतंही कॉलेज लागलं तर ते तुमचं ऑटो फ्रीज होऊन जातं. काय होऊन जातं, ऑटो फ्रीज. पहिल्या 6 मधून तुम्हाला नेक्स्ट राऊंडला जाता येणार नाही, म्हणजे कोणत्या राऊंडला, कॅप 4 ला जाता येणार नाही. जर तुम्हाला पहिल्या 6 मधनं कॉलेज लागलं तर ते काय होऊन जाईल, ऑटो फ्रीज होऊन जाईल. समजली ही गोष्ट. आणि राऊंड 4 मध्ये काय माहितीये, तुम्हाला कोणतंही कॉलेज लागलं ते ऑटोमॅटिक बुक होऊन जाईल, कारण राऊंड 5 नाहीच आहे म्हणून ऑटोमॅटिक. हे सगळे रूल लास्ट इयर नव्हते बाळांनो, मॅन्युअली तुम्हाला करायचं असायचं, फ्रीज फ्लोट सगळ्या गोष्टी. पण राऊंड 4 मध्ये कोणतंही कॉलेज लागलं ऑटोमॅटिक बुक होऊन जाईल. हा, मग त्यानंतर तुम्ही स्पॉटसाठी जाऊ शकतात, काही हरकत नाही, काही हरकत नाही, तुम्ही त्यासाठी नंतर स्पॉटसाठी जाऊ शकता. पण
राऊंड 4 मध्ये कोणतंही ना कोणतं तुम्हाला कॉलेज लागून जाईल, जी की खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण काय व्हायचं माहितीये, आतापर्यंत तुम्हाला एक सांगतो, लास्ट इयर पर्यंत 3च कॅप राऊंड व्हायचे. विद्यार्थी काय करायचे, कॅप 3 ला कॉलेजच नाही बुक करायचं, स्पॉटला जायचे आणि स्पॉटला पण भेटायचं नाही. त्यामुळे काय व्हायचं, ऍडमिशन व्हायचेच नाही विद्यार्थ्यांचे. यावेळी बरं झालं की कॅप 4 मध्ये ऍटलीस्ट कॉलेज लिस्ट मधलं कोणतं कॉलेज तुम्हाला लागून जाईल, जर तुम्ही व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली असेल तर. गोष्ट समजते. तर हे होते तुमचे बेसिक चेंजेस 4 राऊंडचे. आता मॅनेजमेंट राऊंड होणार नाही ही पण न्यूज चालली, पण याच्याविषयी अजून ऑफिशियल GR नाहीये. मॅनेजमेंट राऊंड यावर्षी नाही होणार आहे असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. पण यावेळी कॉलेजेसला अजून पण इंटिमेशन नाही दिलेलं फायनल की मॅनेजमेंट राऊंड तुम्ही कंडक्ट नका करू. बघा बाळांनो, असं आहे ना की मॅनेजमेंट राऊंड फक्त ऑनलाईनच होतील ही गोष्ट मला तरी वाटतं ही गोष्ट पॉसिबल नाही. जेवढा माझा अनुभव आहे त्यानुसार कॉलेजेस खूप जास्त याच्यावरती टीका करतील आणि गव्हर्नमेंटला त्या या गोष्टीवरती निर्णय बदलावा लागेल आपला. गव्हर्नमेंट काय म्हणतंय, मॅनेजमेंटची जी फीज आहे ना, समजा नॉर्मल कॉलेजची फीज 1 लाख रुपये, मॅनेजमेंटची फीज 3 लाख रुपये करा आणि मिटवा, याच्या व्यतिरिक्त पैसे नका घेऊ असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. पण कॉलेजेस जिथं 15-20 लाख रुपये घेत आहे ते कसं काय मानतील या गोष्टीसाठी, 3 लाखसाठी नाही मानणार. गव्हर्नमेंटने रूल अजून पास केलेला नाही, ऑफिशियल GR नाहीये. ठीक आहे, हा ठीक आहे, नोटिफिकेशन्स मध्ये आलेलं आहे पण ऑफिशियल GR अजून पण नाही आहे. ठीक आहे, तर तुम्ही मॅनेजमेंटसाठी ट्राय करताय तर ट्राय करू शकता तुमच्या पद्धतीने. ठीक आहे, त्याच्यात मी दखलंदाजी करणार नाही जास्त. चला, हे नवीन रूल आता तुम्हाला जाणून घ्यावा लागेल, इफेक्ट काय होईल कट ऑफ वरती. जर कॅप राऊंड 4 होणार आहे, तुम्ही एक गोष्ट समजा बाळांनो, कॉलेजेस काय करतात माहितीये का, आता कॉलेजेसकडे 120 सीट आहे समजा, कम्प्युटर सायन्सचे जनरली असतात 120 सीट. हे काय करेल आता, दरवेळेस समजा कॅप 1 मध्ये 80 सीट बुक करत असेल तर यावेळी काय करेल, कॅप 1 मध्ये 70 सीट बुक करेल. कारण ते बाकीचे सीट कशाला ठेवेल, राऊंड 2 ला. राऊंड 2 ला समजा 40 सीट बुक करत असेल तर यावेळी किती करेल, 30 करेल. म्हणजे थोडे सीट कमी करून घेईल आणि राऊंड 4 ला ते सीट टाकून देईल. याच्यामुळे तुमचा काही बदल होणार आहे कट ऑफ मध्ये, मला तरी वाटतं या प्रसंगी कट ऑफ मध्ये बदल होणं असंभव आहे तुमच्या राऊंडनुसार. पण यावेळी कट ऑफ तुमचा थोडासा कमी होऊ शकतो का, कारण विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल जे आहेत बाळांनो ते खूप कमी आलेले आहेत, पर्सेंटाईल कमी आलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे कट ऑफ मध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. आता आम्ही जे आपण कॉलेज लिस्ट वगैरे बनवायला सुरू केला ना, तिथं आम्ही थोडंसं सेफ साईड राहूनच टाकतोय. जसं की विद्यार्थ्याला समजा 80 पर्सेंटाईल आहेत, आम्ही ना त्याला 70 ते 90 कॉलेजेस अलॉट करून देतोय डायरेक्ट. म्हणजे त्याला कट ऑफ कमी जास्त इकडं तिकडं पण झाला, कारण कट ऑफ जोपर्यंत पहिला राऊंड लागत नाही तोपर्यंत कट ऑफ कसं काय माहित पडेल. आणि आपण कॉलेज लिस्ट आपल्याला पहिल्या राऊंडच्या आधी टाकायची, मग आम्ही बफर मोठा ठेवतोय. आता 60% ज्याला आहेत ना त्याला आम्ही +20 -20 करून देतोय, म्हणजे 80 ते 40च्या दरम्यानचे कॉलेज टाकतोय. कारण कट ऑफचं काही होऊ शकतं यावेळेस, समजताय गोष्ट, कट ऑफ इकडं तिकडं होऊ शकतं, म्हणून आम्ही सेफ साईडला थोडे जास्त पर्सेंटाईलची रेंज टाकतोय. आता तुम्हाला जी कॉलेज लिस्ट डिलिव्हर होईल 10-15 दिवसात, अजून कोणालाच कॉलेज लिस्ट भेटलेली नाही, थोडं लक्षात घ्या. त्याच्यात ही गोष्ट समजा की सगळेच कॉलेजेस तुम्हाला लागणारे नाही टाकलेले आहेत आम्ही, थोडे कॉलेजेस तुमच्या पर्सेंटाईलच्या अबो रेंजचे पण टाकलेत आणि लोअर रेंजचे पण टाकलेत, जेणेकरून कुठं कट ऑफचं इकडं तिकडं झालं तर कशाला आपण रिस्क घ्यायची है ना, त्यासाठी. तर कट ऑफ बद्दल तुम्हाला गोष्टी समजल्या. आता याच्याविषयी परत आपल्याला एक डिटेल व्हिडिओमध्ये बोलायचंच आहे, कारण कॅटेगरी वाईज पण चेंजेस होणार आहेत यावेळेस, त्याविषयी आपण बोलू. पण ही गोष्ट आतापर्यंत समजली. जर कमी मार्क्स असतील बाळांनो टेन्शन नका घेऊ, अजूनही चांगलं कॉलेज पॉसिबल आहे जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली. असं कधीच नाही म्हणणार मी 30%ला COEP लागून जाईल, नाही, हे पॉसिबल नाहीये. ओपन कॅटेगरीला ऍटलिस्ट कोणत्याच कॅटेगरीला पॉसिबल नाहीये. ठीक आहे, एकाच स्पॉट राऊंड मध्ये लागून गेलं तर लागून गेलं, जसं आपण एक व्हिडिओमध्ये बोललो होतो. 30 मार्क्स जर असतील, 30% असतील आणि तुम्हाला हा होप असेल की मला COEP लागून जाईल, काउन्सिलिंग मध्ये एनरोल नका करू. काउन्सिलिंगचं काम काय असतं, 30% नुसार जर 100 कॉलेजेस महाराष्ट्रातले लागत असतील त्याच्यामधलं टॉप 1चं कॉलेज तुम्हाला लागलं पाहिजे, हे काउन्सिलिंगचं काम असतं. 30%ला 99%चं कॉलेज लावून देणं हे काउन्सिलिंगचं काम नाही, हे मॅनेजमेंटचं काम आहे बाळांनो. तिथं मॅनेजमेंटसाठी तुम्हाला व्हिजिट करावं लागेल है ना. या गोष्टींना समजा. नक्कीच कॉलेज लिस्टसाठी अप्लाय करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. मेन फोकस तुमचा असला पाहिजे कॉलेज निवडताना प्लेसमेंट आणि ब्रांच, नेहमी मी सांगतो.
सिटी वगैरे जास्त प्रिफरन्स नका ठेवू. कॉलेज जर व्यवस्थित भेटतंय तर मी नाशिकला पण निघून जाईल, संभाजीनगरला निघून जाईल, धाराशिवला निघून जाईल, कुठेही निघून जाईल. फक्त कॉलेज मला चांगलं पाहिजे, प्लेसमेंट चांगलं पाहिजे, असं माझं ओपिनियन असतं बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. तुम्हाला काही अडचण असते तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करून द्या वाटल्यास, फक्त कॉल नका करू. कॉल उचलणं आता पॉसिबलच नाही बाळांनो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही करताय ट्राय पण कोणताच कॉल उचलला जात नाही. ठीक आहे, प्लीज या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या. आणि चांगले पर्सेंटाईल असतील, वाईट पर्सेंटाईल असतील, आतापर्यंत फक्त 50% काम झालंय, अजूनही खूप स्कोप आहे. ठीक आहे, काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल विचारतील, त्यानंतर तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनेल. हे एक मिशन आहे बाळांनो, महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचं. ज्यांच्याकडे इन्फॉर्मेशन नाहीये त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं, जेणेकरून त्यांना एक चांगलं कॉलेज अलॉट व्हावं. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल केलं त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली. आणि व्हॉट्सअप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.